चला टीम रांजनोली फिल्डिंग लावून घ्या. फिल्डर आणि ऑन साइडला फिल्डर तुम्ही रिप्लेस करू शकता. एका बाजूला 4 आणि एका बाजूला 5 असे दोन्ही बाजूला फिल्डर तुम्ही चेंज करू शकता. 4-5 असे तुम्ही फिल्डर लावू शकता. आणि रिओ नाही आहे, LBWE नाही आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऋतिक पाटील आणि शुभम ही आघाडीची जोडी बॉलिंग ट्रॅकवरती ज्यारी रांजनोली टीमच्या माध्यमातून एक्स्ट्रा प्लेयर एक पाठवा संघ रांजनोली. प्रमोद म्हात्रे फर्स्ट ओव्हरसाठी या ठिकाणी आलाय. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक पाटील, त्याच्यासमोर प्रमोद म्हात्रे. पहिलाच बॉल ऑन साइडला. ही ताकद या खेळाडूची. सुरुवात धमाकेदार तो करत असतो आणि सुरुवात धमाकेदार या ठिकाणी करत असताना स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन बाहेर पहिला षटकार. पहिलाच बॉल ताकदीच्या वापराने नजरा नेहमी कॉन्सन्ट्रेशन तो ठेवत असतो. सेकंड बॉल ऑन साइडला, परंतु आता मिस टायमिंग. फिल्डर त्या ठिकाणी जरूर आहेत, जज करतात, प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॉडीचा समतोल राखू शकला नाही. बॉलला फील्ड करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर पडला आणि लागोपाठचा हा दुसरा षटकार. एका सेट बॅट्समनला होण्यासाठी तुम्हाला चुका कमी कराव्या लागतात. एक सेट बॅट्समन न होऊ देणं म्हणजे तुमची चांगली फिल्डिंग असते. परंतु इथनं ऋतिक पाटील सारख्या मोठ्या खेळाडूची कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. जो रेनी सीझन असेल, रेग्युलर सीझन असेल, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ खेळत असतो. खुल्या गटातून या खेळाडूला भरपूर मागणी असते. त्या खेळाडूची या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. फ्रॉम द विकेट जरूर फील्ड प्लेस सेट करायची होती, त्या अनुमानाने
एसटीच्या मागून आवाज आला फाईन लेगच्या खेळाडूचा. पण तो दोन्ही बॉल जर आपण पाहिले ना तर लेंथ बॉल होते आणि लेंथ बॉल अर्थातच ऋतिक पाटीलचा फेवरेट झोन, कारण लेंथ बॉलवरती नेहमी तो मोठे फटके खेळत असतो. त्याच दोन लेंथ बॉलवरती दोन मोठी षटकार आले. थोडासा पुढे आला होता कारण ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला प्रमोद म्हात्रेकडून. टप्पा पडला शरीरापासून दूर, अर्थातच अवे प्ले फ्रॉम द बॉडी. ऑफस्टंपच्या बाहेर, तिथनं मिळते सिंगल. धावा झाल्या 13. सुरुवातीलाच टार्गेट केलंय प्रमोदला. जमरून खेळण्याचा प्रयत्न, जागेवरती मुवमेंट जास्त नव्हती, थोडासा फक्त पुढे गेला फटका खेळण्यासाठी. तिथे ही ताकद यूज केली होती. नेहमी खरं तर ताकदीचा वापर आणि नजरेचा वापर ऋतिक पाटील जास्त करत असतो, परंतु रबड बॉल ही स्पर्धा जर म्हटली गेली ना तर कधी अनुमान नसतो बॉल किती गतीने येईल. जलद गतीने कधी बॉल येतो, कधी उचळी घेतो. त्याच्यामुळे बॉलवरती नजर ही शेवटपर्यंत ठेवावी लागते आणि नजरेचा खेळ नेहमीच ऋतिक पाटील खेळलाय. 2 षटकार बाउन्सर बॉलवरती आणि त्याच्यानंतरचा डॉट बॉल. यावेळेला कडा मागे चालला बॉल, फाईन लेग त्या ठिकाणी होता, थर्ड मॅन होता. दोन्ही फिल्डर कव्हर करतात बॉलला. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतला ऋतिक. सेकंडची खरं तर कॉलिंग होती ऋतिकची की 2 धावा पूर्ण होऊ शकतात. पुल करायचा होता, बॉल मागे गेला. फाईन लेग आणि थर्ड मॅन दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवला. अन्यथा आपण रबड बॉल स्पर्धेमध्ये खरं तर पॉवर प्ले सर्कल पाहत नाही, मग बहुतांश कमी खरं तर कॅप्टन किंवा गोलंदाज फाईन लेग आणि थर्ड मॅन ठेवत असतात. इथे थर्ड मॅन आणि फाईन लेग थोडेसे वाईड आहेत, तुम्ही पाहू शकता. फाईन लेगच्या फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे 2 धावा मिळाल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या 15. 15 ऑन बोर्ड. ओ द विकेट. जागून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आता फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चाललाय, टप्पा पडला आणि गेला की डिरेक्टली गेला ते पाहावं लागेल. या संपास सांगत असताना की डिरेक्टली बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर पडलाय, म्हणजे रिझल्ट मिळेल येईल या बॉलवरती षटकार. मागे खेळले, माहिती आहे की फाईन लेग जरूर थोडासा दूरवरती आहे, परंतु ज्या पद्धतीने ऋतिकचा बॅट स्विंग असतो, मिस टायमिंग जरी झाला ना तरी बॉल जास्त लांब आणि जास्त हवेमध्ये असतो. कारण ऋतिक पाटीलची जी ताकद आहे ती ताकद तो नेहमी यूज करतो. 5 बॉलमध्ये 21 धावा खर्च केल्यात मुख्य गोलंदाज प्रमोद म्हात्रेने. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. आता लाईन चांगली होती, आता ऑफस्टंपची लाईन जरूर होती, परंतु लाईनवरती फोकस करत असताना माहिती आहे की मिडल स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर बाउन्सरवरती 2 मोठे फटके आले. त्यानंतर लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न, त्या लेग स्टंपला टार्गेट करण्याच्या अनुमानाने सुद्धा मोठा फटका आला. मग ऑफस्टंपवरती लाईन ठेवली, थोडासा बाउन्स दिला बॉलला, अशा प्रकारे षटक संपलं. खरं तर डॉट बॉल नाही, परंतु 3 षटकार 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला, जिथे ऋतिक पाटीलने 6 चेंडू फेस केले आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावा त्याने जरूर बनवल्या. आज संघामध्ये काहीसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील, काहीसे चेंजेस आहेत. कारण वडवली बी संघ म्हटला गेला तर नेहमी विशाल पाटील, विकास, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कमलेश, रुपेश, कल्पेश, या सगळ्यांना तुम्ही इन्व्हॉल्व बघत असता. परंतु आता सध्या तरी जर आपण पाहिलं तर मुख्य संघामधून ऋतिक, सर्वेश, 5 सबस्टिट्यूट प्लेयर जो आता न्यूली मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय जरूर, परंतु आता एका षटकानंतर त्याला ओव्हर तुम्ही देऊ शकता, त्याच्यावरती ती ओव्हर सोपवू शकता. कारण सबसिडरी प्लेयर लगेचच मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला ओव्हर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे 3rd ओव्हर किंवा 4th ओव्हर सबसिडरी प्लेयरला तुम्ही देऊ शकता. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 21. का तर ड्रायव्हिंग रेंजची आठवण झाली. मैदानाच्या बाजूलाच असणारा जो रोड आहे, रात्री खरं तर खूप सारे रायडर्स या ठिकाणी येत असावे, परंतु दिवसा एका गाडीचा आवाजही तुम्हाला स्पोर्ट बाईकचा आला. म्हणजेच ओव्हर नंबर 2 मध्ये दीपक. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 21. शुभम ऑन स्ट्राईक. ऑफस्टंपच्या बाहेर पंच वळतात, सांगत असताना व्हाईट बॉल. धावा झाल्यात 22. पहिल्याच ओव्हरमध्ये जेव्हा कंट्रोल होतो किंवा धावा बनतात तेव्हा ती तुमची सुरुवात असते. मी तर म्हणेन रांजणोळी संघाची सुरुवात थोडीशी खडतर झाली आहे. दुसऱ्या बाजूला वडवली संघ टफ कंडिशनमध्ये पहिल्या ओव्हरनंतर. यावेळेला आता बॉल खाली राहिला,
दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पूर्णपणे 6 चेंडू खेळले गेले. मागच्या ओव्हरमध्ये ऋतिकने, प्रमोद त्या ठिकाणी बॉलर होता, परंतु आता न्यू ओव्हर हँडल करण्यासाठी खरं तर शुभम आला. शुभमसाठी पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. त्याच्यानंतर आता ऑफस्टम्पच्या आतमध्ये लेंथ होती, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने उचलीच घेतली नाही आणि दीपकचा पहिला चेंडू डॉट. यावेळेला ऑन साईडला खेळत आहेत, गॅपमध्ये जरूर ढकलायचं होतं, परंतु त्या ठिकाणी बॉल स्टॉप झालाय. ज्या जागेवरती खरं तर आता दीपक गेलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचे अंपायर्स आहेत, तिथे पाणी जास्त आहे. कारण रेनी सीझन असल्या कारणाने काहीसा जो क्रीडांगणाचा भाग खोलवर असतो ना, तिथे बहुतांश वेळेला पाणी जास्तच असलेलं असतो. म्हणून आता ही मॅच सुरू आहे, ज्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर आहे, तिथे एक झाड लावलेलं आहे. मित्रांनो, फिल्डिंग करत असणारे फिल्डर तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतो की तिथे मोठा खड्डा आहे, त्याच्यामुळे तुमचा पाय तिथे जाऊ शकतो. कृपया करून तिथे थोडंसं सावधान. 23-23 ऑन द बोर्ड आणि आता ऋतिक पाटील ऑन द स्ट्राईक. ऋतिकसाठी हा बॉल टॅप करतायत. स्वतः दीपकने फॉलो थ्रू सोडला गेला. त्याच्या डोळ्यासमोरून चेंडू ट्रॅव्हल होत होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याचा फॉलो थ्रू सोडला. माहिती आहे की सिंगलपेक्षा जास्त काही खरं तर मिळणार नाही, ती रिक्स उचलणार नाही वडवली संघ. तेच या ठिकाणी केलं. इथनं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 24. का तर कॅल्क्युलेटिंग अँड मॅच्युअर क्रिकेटर जर आपण कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये बघितलं ना, तर एकमेव वडवली गाव त्याच्यामधला ऋतिक पाटील असा तारा सितारा कल्याण डोंबिवलीला मिळाला गेला की ज्याच्या माइंडमध्ये नेहमी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आणि मॅच्युअर खेळाडू, नेहमी मॅच्युरिटीने तो क्रिकेट खेळत असतो. ओव्हर द विकेट, बॉल हवामध्ये मिस्टामिंग झालाय. खूप काल चेंडू हवामध्ये. इथे संधी आहे शुभमला बाद करण्याची, परंतु काय सुंदर एफर्ट्स. असं वाटलं की पुढे जातात. विनीत होते त्या ठिकाणी, हात वरती केला, अनएक्सपेक्टेड कॅच त्याच्या हातामध्ये पकडत असताना तो, आणि इथनं विकेटचं पतन. शुभम स्वास्थ्यात बाद. कशा पद्धतीने कॅच ही हँडल केली आपण पुन्हा एकदा पाहूया. ज्या पद्धतीने बॉल हवेमध्ये होता, बॉलकडे बघितलं, पुढे आला विनीत आणि मागे हात केले. त्याला असं वाटलं की जेल हातामधनं निसटेल, पण तो निसटला नाही. आणि आपण असं म्हणतो ना की नसीब हमेशा बहादुरों का साथ देते. अगदी जिद्दीने तो पुढे आला, ते कॅच त्याने पकडली, तिथनं विकेट मिळाली. पहिली 24 वरती पहिला झटका बसला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये वडवली टीमचा वेल फिनिशर विकास. या खेळाडूकडे एक वेगळी कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी ठासून भरलेली आहे. आणि 5 वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर वडवली टीमचा असा प्लेअर जो नेहमी वेल फिनिशर म्हणून गणला तर जात असत, तो विकास आता मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला चाललाय. त्याच्या बॅटमधून एक सिंगल बनतीये. ज्या विनीतच्या हातामध्ये कॅच बघितली, तो चाला कव्हर करण्यासाठी, परंतु दीपकने त्याच्या अगोदर बॉलला फील्ड केलं. तिथनं मिळते सिंगल. धावपलक पोचला गेलाय 25. या आकड्यावरती 5 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात. कंडिशन जर आपण पाहिली ना, तर कंडिशन अगदी सुंदर आहे. कारण 21 धावा इंडिव्हिज्युअल ऋतिकच्या, तिथे बेनिफिट मिळालं. विकेट जरूर एक गेली आहे शुभमची, परंतु विकास आणि ऋतिक यांच्यामध्ये पार्टनरशिप जर बनली ना, तर ते टार्गेट 4 षटकानंतर कदाचित 50 पेक्षा जास्त पूर्ण करावे लागेल संघ रांजनोलीला. शेवटचा बॉल समोर स्ट्रेट अगदी खेळलाय. ऑन साइडला सुपर टायमिंग आणि सुंदर फटका, लॉंग ऑन सीमारेषे पार. इट इज अ कडक. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॅकअपला खाली घेतलं, परफेक्ट मिडल केलं, लॉंग ऑन पूर्णपणे खुळं होतं. त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर बॉलला जेवढी उंची तेवढी जास्त लांबी होती. या षटकामध्ये कंट्रोल झालेल्या धावा वाढवायच्या होत्या. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर ऋतिक पाटील त्याच धावा वाढवत असताना टीमची धावसंख्या 31, परंतु ऋतिक 27 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. कधी शांत नसतो, शांत आणि संयम त्याच्या खेळीमध्ये फक्त प्रेझेन्स ऑफ माइंडने तो यूज करत असतो. परंतु स्पेशली फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ऋतिक पाटीलला ना तुम्ही नेहमी असाच अटॅक करताना बघितलाय, आणि तोच अटॅक ऋतिक पाटीलने दोन्ही ओव्हरमध्ये केला. 27 तो इंडिव्हिज्युअलवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 31. रांजनोलीच्या अगेन्स्ट वडवली बी तुम्ही बघत आहात. हा सामना ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खरं तर 2 ठिकाणी सध्या तरी ही वाहिनी कार्यरत आहे. एक मान्सून धमाका वाकळण या ठिकाणी सुद्धा ही खरं तर स्पर्धा वाहिनी कव्हर करते, आणि या ठिकाणी सुद्धा. आणि असं नाही की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या वाहिनीने जाऊन काम केलंय गत वर्षामध्ये, आणि या वर्षामध्ये सुद्धा खरं तर महाबळेश्वर प्रीमियर लीग, त्याचे भाग तेजस भोईर, विशाल पाटील, मोनिश पाटील आणि करण काळन सुद्धा होते.
म्हणजे खरं तर आपल्या विभागातून दुसऱ्या विभागामधून सुद्धा जाऊन या ग्रामीण टेनिस क्रिकेटने आपल्या क्वालिटीची खरं तर लोकांना खबर दिली आहे आणि त्यासाठी भाग पाडला आहे. सो अजूनही कोणी ग्रामीण टेनिस क्रिकेटला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यानंतर सिल्वर प्ले बटन मिळाला आणि आता सुद्धा 171 करंट व्ह्युअर्स आपल्याला सध्या तरी ऐकत आहेत बघत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31 आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये आला विनीत. समोर विकाससाठी हा बॉल जी त्याची उंची आहे ना त्या उंचीचा फायदा उचलून द्यायचा नाही. त्याच अनुमानाने कदाचित हा बॉल टाकला असावा. पण तो ह्या खेळपट्टीवरती आपण कालपासून जो क्रिकेटचा खेळ बघितलाय ना टप्पा पुढे टाकल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स होतोच. यावेळेला सुपर कव्हरच्या दिशेने फटका जरूर खेळा. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्या प्रेक्षकांमध्ये बॉल जाऊन विसावलाय. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार लॉफ केला गेला थ्रू दी लाईन. हा रिप्ले तुम्ही पहा. अगदी जागेवरती उभा होता कॉन्फिडंटली स्ट्रोक. कव्हर्सला माहिती आहे फिल्डर आहेत जरूर परंतु त्या जागेवरती रबड बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जेव्हा चांगला होतो ना तेव्हा तो बॉल लांबच जातो. कारण त्यांच्यामधलं जे द्वंद्व असतं ना ते काही वेगळंच असतं. आपण असं म्हणतो की रबड बॉल टेनिस बॉल याच्यामध्ये डिफरंट काय तर रबड बॉलमध्ये कॅपॅसिटी असते की तो बॅटवरती मिडल झाल्यानंतर एक्स्ट्रा पंप होऊन जास्त दूर जातो. त्याच्यामुळे हा बॉल तुम्हाला स्वीपर कव्हरला जाताना पाहायला मिळाला. या षटकाराने टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती. शॉर्ट बॉलचा वापर कट करतात. सुंदर फटका टिपिश कव्हर पॉइंटला. फिल्डर वळतात त्या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न. स्टॉप झालाय बॉल. सिंगल झाली होती. कंप्लीट सेकंडचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला विकास पळतोय. माहिती आहे ऋतिकला की 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या नसत्या पण तो तालमेल नव्हतं. दैव बलवंत की ही विकेट सारली गेली आहे. सध्या तरी जर आपण पाहिलं तर डिरेक्ट हिट करण्याऐवजी जर समोरून स्टंप वरती गेले असते तरी विकेट मिळाली असती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपरकटचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची चान्स होती. चार चेंडूंचा खेळ संपला. विनीतने 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. शॉर्ट बॉलचा पुन्हा एकदा वापर. अप्पर कट करतात. बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉपला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डीपमध्ये फाईन लेगचे बॉलला अडवतात. जसा बाउन्स बॉलने घेतला तसा अप्पर कटचा प्रयत्न. सेवाग स्टाईलने हा फटका खेळायचा होता पण तो बॉल मागे गेला. लॉंग स्टॉपला तिथनं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या झाली 40 आणि आपण ते प्रेडिक्शन धरलं होतं ना की जर ऋतिक पाटील आणि विकासमध्ये पार्टनरशिप राहिली तर 50 पेक्षा जास्त धावा बनवू शकतात. यावेळेला ऑन साइडला आता मिस्टामिंग जवळपास फिल्डर नाही आहेत परंतु विनीत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि वॉड एफर्ट्स दाद द्यावी लागेल. एफर्ट्सची काय सुंदर एफर्ट्स होते. समोर काय आहे ते माहीत नाही परंतु फक्त टीमला वाचवायचं आहे त्यासाठी त्याची उडी तुम्हाला पाहायला मिळाली. जर आपण रिप्लाय पाहूया काय सुपर एफर्ट्स होते. बॉल रिलीज केला. रिलीज पॉइंटकडे बघितलं. बॉल हवेमध्ये आहे. समोर असताना मोठा खेळाडू त्याला बाद करायचं त्यासाठी वॉड एफर्ट्स. काय सुंदर एफर्ट्स होते. जरूर त्या ठिकाणी पाणी आहे या गोष्टीची दखल त्याला होती. त्याच्यामुळे नक्कीच हा चेहरा तुम्ही सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहत असतात. 41 धावा टीमच्या टोटलमध्ये 41. तो काय एफर्ट्सला दाद द्यावी लागेल कारण समोर मोठा प्लेयर आहे. माहिती आहे की आपल्यासाठी सध्या तरी डोकेदुखी आहे. त्या खेळाडूला बाद करण्यासाठी आपल्याकडनं जेवढे एफर्ट्स होतील तेवढे एफर्ट्स आपण खरं तर देऊ. आणि हीच खरं तर क्रिकेटची व्याख्या असते की तुम्हाला जिद्द चिकाटी आणि समर्पण या तिन्ही गोष्टीला एकत्रित आणून तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो. खरं तर हा क्रिकेट योद्धांचा खेळ आहे. ज्याप्रमाणे एखाद्या रणांगणामध्ये एक योद्धा लढतो त्या योद्धाला पुढे जाण्यासाठी खरं तर त्याच्यामध्ये धाडस मानस असावा लागतो आणि क्रिकेट खरं तर धाडसी माणसाचाच आहे. म्हणून तर स्वतःचा कामकाज सोडून कोणताही विचार न करत असं आपण गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी अनेक साऱ्या खेळाडूंना बघितलंय. 41 धावा टीमच्या टोटलमध्ये 41. आता शेवटच्या षटकासाठी आपण बघत आहात विवेकला. टीम जयारी रांजनोली सध्या तरी करते फिल्डिंग. टॉस जिंकून फिल्डिंग डिसिजन घेतला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये खरं तर ऑलराऊंडर जाणं बाकी आहे. अजून जयसचं जाणं बाकी आहे. तोही मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळतो. आज जरूर कमलेश नाही आहे. कल्पेश
त्यांची अनुपस्थिती असताना कदाचित आता जयेश मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, परंतु या विकेटला गमावण्याचा प्रयत्न नसेल वडवलीचा. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळतात, बॉल हवेमध्ये, इथनं फिल्डर जज करतोय परंतु त्याच्या अव्याकाबाहेर बॉल चाललाय, तो म्हणजेच डीप स्वीपर कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. ऋतिकचा अजून एक वार षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑफसम वरती होता, त्याला खोदून काढलाय. हा बॉल जर आपण पाहिला तर जरूर स्वीपर कव्हरच्या दरम्यान या ठिकाणी गेलाय. आम्ही चेक करत आहोत. व्हाईट बॉल, प्रिव्हियस बॉलवरती चौकार होता, चेक कमी केले आणि त्यानंतरचा हा व्हाईट बॉल. 46-46 धावा. विवेक तयार. यावेळेला मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर बट दूर वरती आहेत. एक सिंगल झाली आहे, चान्स असेल दुसऱ्याची आणि ती चान्स घेतील सुद्धा, कारण ऋतिकला माहिती आहे की सध्या तरी त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. त्या अनुमानाने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं हे मोस्ट इम्पॉर्टंट राहील. याही ओव्हरमध्ये 7 धावा, पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर दुहेरी. टीमची धावसंख्या 48. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथं 4 बॉल मध्ये एखादी विकेट स्पेशली ऋतिकची आली ना तर या धावा बनतात, त्या धावा कमबॅक होतील टीम राजरोळीच्या बाजूने. यावेळेला ऑन साईडला थांबणारं नाव ऋतिक पाटील नाहीये. याच्या अगोदर 34 धावा आणि त्याच्यामध्ये षटकार जोडा, म्हणजे एकंदरीत धावा 40 इंडिव्हिज्युअलवरती पोहोचत असताना ऋतिक पाटील कॉन्फिडंटली स्ट्रोक. शॉर्ट बॉलचा वापर आणि चर्चा आपण केली होती की शॉर्ट बॉलवरती ऋतिक पाटील नेहमी अटॅक करत असो. हा त्याचा फेवरेट टप्पा, त्याचा फेवरेट स्पोर्ट, की चेस्टवरती जो बॉल येतो ना त्याला सहजरित्या पुल करत असतं ऋतिक, आणि सध्या तरी तेच झालं. आपण बघितलं तर इथनं पुल करत असताना ऋतिक पाटीलचा षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराने इंडिव्हिज्युअल तो 40 या आकड्यावरती पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये एकी आतापर्यंत खरं तर 50 कंप्लीट झाली नाही, कदाचित त्या मार्गावरती ऋतिक पाटील आहे, कारण इंडिव्हिज्युअल 40 धावा पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. बॉल चाललाय मागे, फिल्डर त्या ठिकाणी 40 इंडिव्हिज्युअल बनवल्या, जरूर षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच देत असताना सफलता विवेकला. ऋतिक बाद. चाळीस धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्या, त्याच्यामध्ये आपण षटकारांचा जर विचार केला गेला तर षटकार एकंदरीत बॅटमधून ऋतिक पाटीलचे आले 5, एक चौकार, 13 चेंडू फेस केले, 40 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्या आणि 54 धावसंख्या आपल्याला सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये आता येत असताना कमलेश अर्थातच कावा. अनेक साऱ्या शहरी विभागामध्ये या खेळाडूचं नाव हायलाइट होताना तुम्ही पाहिलंय. एक लेफ्ट आर्म फास्टर सीमर बॉलर, लेफ्ट आर्म बॅट्समन म्हणून त्याची ओळख नेहमी क्रिकेटशी निगडीत असताना खरं तर एक सेल्फ कॉन्फिडन्स ठेवून तो नेहमी बॅटिंग करत असतो. आपल्या टीमच्या सर्वोत्कृष्ट खेळामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आणि तोच खेळाडू शाकी गेनवर. यावेळेला चांगला बॉल होता, बॉलला टर्न केलं गेलं. आता राऊंड द विकेटने माहिती आहे की उजव्या हाताचा खेळाडू 2 शेवटचे बॉल आहेत, म्हटलं गेलं तर अटॅकच करणार, त्यासाठी डिफेन्सिव्ह सगळ्यात महत्त्वाचा होता. तो डिफेंड करत असताना बॉल सुपर त्याने हाताळला गेला. यावेळेला मिस्टामिंग आहे, जरूर फिल्डर दूरवरती, एक सिंगल झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न जरूर विकासने जागा सोडली, कमलेशने जागा सोडली आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना तिसरी बनणार नाहीये माहिती आहे, परंतु या स्पर्धेचा नियम कंपल्सरी
या ठिकाणी चेसेस. अशा पद्धतीने फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. 56 धावा टीमच्या टोटलमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बनवत असताना 57 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे जय हरी राजनुली समोर. चला टीम हायवे दिवे कॅप्टन रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी जमलेले आमचे लाडके प्रेक्षक आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला सध्या तरी जे व्ह्यूवर्स प्रेम देत आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम वडवली. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आपण सामन्याला लगेचच सुरुवात करू. 54 धावसंख्या आणि त्या धावसंख्येच्या चेसिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये लेजंड खेळाडू प्रमोद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये खरं तर तुम्हाला जाताना पाहायला मिळतात. खरं तर देसाईचे प्रमोद म्हात्रे आणि राजनोळीचे प्रमोद म्हात्रे जर त्यांना उभं केलं तर त्यांच्यामध्ये कंपॅरिझन सेम आहे. कारण बॉडी फिटनेस जरा चर्चा नंतर करूयात. सगळ्या गोष्टी सेम त्याचा अर्थ बॉडी फिटनेसवरती जात नसतो कधी कधी. खरं तर खेळण्याची जी ॲबिलिटी आहे आणि जी स्किलिंग टेक्निक आहे ती सेम आहे दोघांची. परंतु आता इथनं स्किलिंग टेक्निक आणि अटॅक या दोघांचं मिश्रण करून वडवली संघासमोर खेळावं लागेल. कारण शुभमचं पहिलं षटक ओ द विकेट. पहिलाच बॉल मागे चाललाय. ऋतिक होते विकेट कीपर. विकासने कव्हर केलं बॉलला. गती जास्त होती. एका बाजूला भावेश आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद. या 54 धावसंख्या बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलात. पहिलाच बॉल बॅटकॅटच्या साहाय्याने सिंगल मिळते. रांजलुनीच तर खातं या ठिकाणी खोललं जात आहे आणि इथनं डावाला दुसऱ्या झाली आहे सुरुवात. 57 धावसंख्या बनवणं हे तेवढंसं सोपंही नाही आणि तेवढंसं कठीणही नाही आहे. ज्या पद्धतीने 2 ओव्हरमध्ये धावा वडवली संघाने बनवल्या. जर ही भागीदारी चांगली राहिली भावेश आणि प्रमोदमधली जर पहिल्या ओव्हर नंतर धावा जर जास्त आल्या तर कदाचित या धावा रांजणोळी संघ
पूर्ण करू शकतो, परंतु त्यासाठी टार्गेट करावं लागेल प्रत्येक बॉल गणेश. स्ट्रायकिंग वरती भावेश. शुभम ओव्हर नंबर फर्स्ट मध्ये आलाय. ओव्हर द विकेट. लेन थोडीशी पुढे होती, टप्पा पडला, खाली राहिला, बॅटची खालची कडा. स्टॉप झाला ऋतिक पाटीलच्या समोर चेंडू. इथनं डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल रेशो जसे वाढत जातील ना तसा प्रेशर वाढत जाईल संघ रांजनोलीवरती, कारण टार्गेट मोठं आहे 4 ओव्हरच्या कंपॅरिझनने. 57 धावा. ओव्हर द विकेट. फिंगर रोल करत असताना कव्हरच्या दिशेने पाठवला, गॅपमध्ये बॉल आहे, त्या ठिकाणी जयेश प्रयत्न करतोय बॉलला अडवण्याचा, शेवटला स्टॉप केलं बॉलला. जसा बॉल हातामध्ये आला तसा फेकत असताना, आणि वॉट ऑफ फिल्डिंग. गॅदरिंग फिल्डिंग सोबत हवी आहे, कारण ज्या वेळेला गॅदर झाला बॉल, ज्या वेळेला फील्ड झाला त्यावेळेला आता एक प्रश्नचिन्ह पडला की जर बॉल ऋतिक पाटीलने स्टॉप केला नसता तर काहीशा एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या, परंतु ऋतिक पाटीलने तो बॉल स्टॉप केला. तिथनं मिळतात धावा 2 झाल्या. 3. 57चं टार्गेट रांजनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय चेंज द गेम वडवली ब. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो हायवे दिवे संघासोबत लगेचच फाईट देईल. मॅनेजमेंट कमिटीची जी सूचना आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की या सामन्यामधून जो जिंकेल तो लगेचच हायवे दिवे या टीम सोबत खेळणार आहे, आणि ती मॅच असेल 3 ओव्हरची. 3 धावा. बॅट रिप्लेस या ठिकाणी केली जाते. एक छोटा खेळाडू. धावा 57 आणि स्कोरवरती धावा 3, ज्या 57 धावा चेस करायचे आहेत. बाउन्सर बॉल बॉडीवरती आला. मिस्टामिंग पुल करत असताना आपण जर पाहिलं तर बॉल मागे चाललाय. इथं सिंगल पूर्ण झाली होती, दुसरी सुद्धा पूर्ण होत असताना याही बॉलवरती मिळतात धावा 2. जास्त मुभा नाही आहे, रेंजपासून बॅटच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणि बाउन्सर खरं तर शुभम जास्त चेंडू हाताळत नाही, परंतु लेंथ पुढे ठेवण्याच्या मागचं कारण तेच असावं की बाउन्सर बॉल नसावा, नो बॉल वाईट बॉल कमी असावे, बॉल फास्ट जास्तीत जास्त टाकावेत, या गोष्टीचा खरं तर विचार सुरू आहे सध्या तरी माइंडमध्ये शुभमच्या. ओव्हर द विकेट. चर्चा चालू होती की बाउन्सर बॉल खरं तर जास्त कॉन्सन्ट्रेशन नाही आहे टाकण्यासाठी, त्या अनुमानाने हा बॉल भावेशसाठी आता पुढे टाकण्यात आला. थोडासा उसळीचा बॉल, जवळपास कपाळाजवळून तो चेंडू गेला असावा भावेशच्या, तेवढी गती होती, थोडासा हाईट फॅक्टरी होता. शुभमचे 5 बॉल आतापर्यंत संपल्यात आणि 5 बॉलमध्ये फक्त 4 खर्च केलेत. प्रभूसाठी बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, परंतु बॅकफुटला जात असताना आपण जर पाहिलं तर तब्बल फुटवर्क ओळखत असताना, फुटवर्क ओळखलं गेलं, बॅकफुटला जात असताना ते कट करण्यास जमलं नाही. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा जो खेळ होता तो पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा बिनगडीबाज संघ रांजनोली. चला एक्सपांड व्हा लवकरात लवकर. बॉलिंग सेकंड लवकरात लवकर ज्याला सोपवायची आहे, सुपूर्त करायची आहे, लवकरात लवकर ती सुपूर्त करा. रांजनोली आणि त्यांच्या विरोधात वडवली बी असा हा सामना तुम्ही पाहतात. 6 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये, अजूनही 18 मध्ये 51 बनवायचे आहेत. भरपूर सारे प्रश्न आता मनामध्ये असतील संघ रांजनोलीच्या, पण तो इथनं ही पार्टनरशिप टिकायला हवी आणि तेच महत्त्वाचं आहे. कारण आता आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये ऋतिक पाटील. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळतात. मिस्टामिंग जेलखाली क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच इथनं खरं तर ड्रॉप होत असताना इथनं मिळतात धावा 2. माहिती आहे की सामना जास्त पर्सेंटेजने आपल्या खरं तर बाजूने, तरी कोणत्याही प्रकारची मिस्टेक नको आहे, कारण कधी कोणत्या सिच्युएशनला आपल्याला फेस जावं लागेल हे क्रिकेटमध्ये माहिती आहे तुम्हाला की कधी काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये सिच्युएशन सेम राहत नाही, कधी बदलायला वेळही लागत नाही. त्याच्यामुळे चांगला बॉल, टप्पा पडला, बाउन्स थोडासा मिळाला विकेटकीपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती दुहेरी, त्याच्यानंतरचा डॉट बॉल. आता प्रेशर वाढविल. धावा फक्त 8च आहेत. 49 अजूनही धावा विजयासाठी बनवायचे आहेत संघ रांजनोलीला 16 बॉल शिल्लक असताना. ऋतिक तयार.
कॉन्टॅक्ट चांगला झालाय बॅटन बॉलचा, परंतु थांबलाय बॉल, स्टॉप झालाय. ऋतिक पाटील गेल्या बॉलकडे, एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रवास सुरू केलाय. माहिती आहे की 2 धावा पूर्ण तर होतीलच, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगत असताना आपण जर बघितलं तर इथनं 2 धावा पूर्ण झाल्यात. इथनं डिरेक्ट हिटचाही प्रयत्न, एक सिंगल स्टंप त्या ठिकाणी आहे खरं तर नॉन स्ट्रायकिंगवरती, तोही हिट करण्याचा प्रयत्न. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर ऋतिक पाटीलला महारत असेल, कारण जेव्हा जेव्हा अशा कंडिशन्स येत असतात, तुम्ही भरपूर वेळा बघितलं असे विकेट घेताना, तुम्ही ऋतिक पाटील असेल, केतन असेल, त्यानंतर कावाला सुद्धा तुम्ही बघितलंय, जे डिरेक्ट हिट कधी कुठूनही मारू शकतात. 10 धावा टीमच्या टोटलमध्ये, 57 धावसंख्येचं टार्गेट. स्लो बॉल, गतीमध्ये परिवर्तन, परंतु परिवर्तन ओळखलं गेलं. स्कोर कार्डवरती परिवर्तन होत नव्हता, परंतु परिवर्तन करण्यासाठी एक पाऊल पुढे जावं लागेल, तेच मनामध्ये होतं भावेशच्या. आणि भावेशच्या बॅटमधला हा सुंदर फटका षटकार. टायमिंग प्रॉपर होतं, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण केला, ती गती ओळखली गेली आणि त्याच्यानंतर समोर लॉफ करत असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला षटकारची. ते षटकाराने धावफलक वाढत असताना 16 या आकड्यावरती. आता शरीरापासून दूर सांगत असताना अंपायर्स की इट्स वाईट बॉल. धावा झाल्या 17, म्हणजे अजूनही विचार केला गेला तर 14 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा 40. लक्ष खरं तर तेवढंही दूर नाहीये रांजणोली संघाने जर विचार केला तर. जर विकेट आहे, विकेटच्या बाहेर जर बॉल पडला तरच नो चेंडू. इथनं एक पॉझिटिव्हली विचार करावा लागेल संघ रांजणोलीला, की प्रत्येक ओव्हरमध्ये 2 अटॅक तर झालेच पाहिजेत. यावेळेला बॉल बाउन्सर आहे, पंचाने तर घोषित केलाय वाईट, कदाचित जास्त बाउन्सर बॉल असावा, त्याच्यामुळे पंचांनी घोषित केला वाईट बॉल. वॉर्निंग दिली जाते ऋतिक पाटीलला की यानंतर बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही. जास्त लेंथ मागे होती, टप्पा पडला कॅपच्याहून वरती, बॉल ट्रॅव्हल कदाचित झाला असावा बाउन्सर, त्याच्यामुळे अंपायर्सने घोषित केला व्हाईट बॉल. ओव्हर द विकेट, आता चांगली लेंथ, आता पुढे टाकण्यात आला, बॉल पुल करायचं होतं, परंतु समोर फुटवर्कचा वापर होतोय, तर त्या फुटवर्कच्या वापराला थोडासा नाकामी ठरवायचा आहे. ऋतिक पाटीलचा चांगला बॉल, आतापर्यंत 5 बॉल फेकलेत ऋतिक पाटीलने, त्याच्यामध्ये 2 व्हाईट बॉल, 1 षटकार, 2 दुहेरी, 2 डॉट बॉल, म्हणजे 12 धावा ऋतिक पाटीलने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल होता, तोही चांगल्या टप्प्यावरती. आता इथनं षटकाची समाप्ती डॉट बॉलने करत असताना ऋतिक पाटील. धावा बनल्या गेल्यात 18, रांजणोली बनवायचे 57, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 39 धावा संख्येची गरज. एकोणचाळीस धावसंख्येचा अजूनही बचाव करायचा आहे, परंतु हे बॅटल रांजणोली आणि वडवली बी काही जुनं नाही आहे, कारण वडवली बी आणि रांजणोली यांच्यामध्ये तगडी फाईट होताना तुम्ही बघितलीच. त्याच्यामुळे रांजणोली संघ इथून हार मानणारा नाही आहे. इथूनही रांजणोली संघाने खरं तर गिअर चेंज केले तर कदाचित या कंडिशन्समध्ये रांजणोली संघ पुढे जाऊ शकतो. आणि हा वडवली टीमला खरं तर रांजणोली संघाने एकदा मात दिलेली आहे, त्याच्यामुळे आता सध्या तरी इथनं त्यांचाही पुढे जाण्याचा प्रयत्न असावा की 39 धावा 12 चेंडूमध्ये बनतील. कावा या ठिकाणी ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय आणि जी चर्चा आपण करत होतो की कदाचित रांजणोली संघ मात देऊ शकतो जर इथनं टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग झाली तर. कावाच्या विरोधातला हा षटकार प्रमोदचा जागेवरती होता उभा, लेग स्टंप वरती बॉल, थोडासाही मुवमेंट नव्हता, थोडीशी मुवमेंट नव्हती आणि ऑन साईडला बॉल स्क्वेअर लेग दिशेने मारत असताना हा षटकार आणि षटकारने टीमची धावसंख्या 24. 39ची गरज होती, आता 11 मध्ये बनवायच्या धावा 33. पॉझिटिव्हली जर विचार केला ना आपण, खरं तर नेहमी पॉझिटिव्हली विचार करायला हवं, कारण निगेटिव्हिटी जर एकदा माइंडमध्ये भरली ना तर आपला पराभवच होतो आणि पॉझिटिव्हली जर आपण पुढे गेलो ना तर नेहमी आपला विजय होतो. इथनं पॉझिटिव्हली विचार करावा लागेल प्रमोदला.
या वेळेला मागे खेळतात त्या ठिकाणी आली आहे सिंगल जरूर. इथनं बॉल बॉर्डर लाईनच्या लगत चालाय. विकास पळतोय, बॉलला फील्ड करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला होता परंतु रिटर्न यावं लागलं. आता सध्या तरी विचार करेल की 10 चेंडू अजूनही बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये आता बनवायच्या धावा 31 जरूर गरज होती. 39ची पहिल्या बॉलवरती आला षटका, दुसऱ्या बॉलवरती आली धाव दुहेरी. मागच्या षटकामध्ये फक्त ऋतिक पाटीलने 12 खर्च केला परंतु 2 चेंडूमध्ये आता इथनं 8 धावा खर्च करत असताना कमलेश इथनं 31 धावा आहेत ना, त्या 31 धावा कॅल्क्युलेटिंग आपण मागच्या पाणी घेऊन जा लवकरात लवकर, कारण विकेट किपरच्या जवळपास भरपूर पाणी आहे आणि पाणी म्हटलं गेलं तर वारंवार विकेट किपरचा तिथे वावर आहे, त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये खाली चिखल जास्त झाला असावं. वळूया मॅचकडे. थोडासा अडथळा जरूर आला होता. बॉल त्या ठिकाणी फील्ड करत असताना डोळ्यामध्ये कदाचित माती गेली असावी, त्याच्यासाठी थोडासा आपण थांबलो होतो. परंतु पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळत आहोत. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो की 10 मध्ये अजून 31 धावसंख्येची गरज. रांजणोळी संघ सध्या तरी फाईट देतोय, फीडबॅक देतोय संघ वडवली बीला की या कंडिशनमधून सुद्धा आम्ही खरं तर विजय होऊ शकतो. त्यासाठी अटॅक सुरू केला प्रमोद म्हात्रेनं. यावर चांगला बॉल, लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या अगेन्स्ट उजव्या हाताचा खेळाडू. टप्पा पडल्यानंतर दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता, परंतु आउटकटर कमलेश जास्त करत असतो. आउटकटर करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. पुन्हा एकदा चांगला बॉल, आता उसळी दिली, आता फास्ट बॉल होता समोरून ट्रॅव्हल करत असताना. खरं तर आपण जर पाहिलं गेलं तर कमलेशचा हा बॉल 1/4 ओव्हरचा इशारा दिला गेला. 26 अजून 31 बनवायचे आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक. समोर खेळतात, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं गेल्या बॉलला पुढे आला प्रमोद. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. अजूनही बनवायच्या धावा पाहिल्या गेल्या तर 30 बॉल शिल्लक 7. मिशन सुरुवातीच्या 2 बॉलवरती ना तर आपण असं समजलं होतं की मिशन आता पॉसिबल आहे टीम रांजणोळीसाठी, परंतु आता थोडासा अडचणीमध्ये संघ रांजणोळी सुद्धा. शेवटचा बॉल होता, टॅप केलाय अंडर बॉक्स स्टाईलने फटका. बॉल चालाय खरं तर समोर आणि आता जास्तीत जास्त हवी आहे स्ट्राईक. माहिती आहे की ती स्ट्राईक प्रमोद भावेशकडे असायला हवी, त्या अनुमानाने इथं बनतीये सिंगल. सिंगलने 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा 57ची चेस आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे आहेत या मॅचला फिनिश करण्यासाठी. धावा 29. चला टीम हायवे दिवे. कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला संपर्क साधायचा आहे मॅनेजमेंट मेंबरशी. सहा चेंडू 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 6 चेंडू आणि 29 धावा बनवायचे आहेत. मिनिमम 5 षटकार हवेत टीम रांजणोलीला. चला जास्त वेळ घेऊ नका. संघ वडवली शेवटच्या ओव्हरला फिनिश करण्यासाठी आलाय जयेश, अर्थातच पोलीस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. जरूर बैलगाडा शर्यतीमध्ये
नेहमी तुम्हाला तो पाहायला मिळेल, परंतु क्रिकेट खेळत असताना तेवढाच तरबेज असणारा खेळाडू जयेश, तो आता आला ओव्हर नंबर 4 मध्ये. समोर भावेश. शॉर्ट बॉलचा वापर, टप्पा अतिरिक्त बाउन्स, 1/4 ओव्हरचा इशारा स्क्वेअर लेगच्या अंपायर्स करून मिळालाय. आता बनवायचे धावा 29, बॉल शिल्लक 5 मध्ये 5 षटकार हवेत, तेव्हा 29 धावा बनतील, कारण 5 मध्ये 5 षटकार आले तर 30 होतील. यावेळेला बोल्ट बॅकफुटला गेले, स्ट्रोक कव्हर्सला खेळायचं होतं, परंतु बॅकफुटला जात असताना लेगस्टम्पला बघितलं आणि त्याला भेदत असताना ही सफलता जयेशला फलंदाज भावेश बाद. चार चेंडू 29 धावा. आता सध्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावी लागतील. मैदानाच्या आतमध्ये गेला विनीतने आजच्या दिवसातली सर्वोत्कृष्ट झेल पकडली आणि प्रयत्न सुद्धा विनीतचे खूप सुंदर राहिले. ऑन साइडला ताकदीचा वापर, वॉड स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आणि आजच्या दिवसातला सगळ्यात लांबडा हा षटकार. काय ताकद होती. इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना तुम्ही ते प्लेयर बघत असता की इंटरनॅशनल जी त्यांची फर्स्ट स्टेप असते हँड अँड कॉर्डिनेशनची, ती तुम्हाला पाहायला मिळाली विनीतची. आणि या लागोपाठचा दुसरा, काय सुपर्ब टायमिंग. या खेळाडूला आधी जर पाठवलं असतं तर कदाचित या मॅचला अजून थोडीशी पुढे आणली असती, परंतु आता वेळ गेली, काळ गेली, सत्ता गेली की शहाण पण जातं, तशा पद्धतीने झाला. हा पहा ॲक्शन रिप्ले, प्रिव्हियस बॉलवरती जो सिक्सर आला आणि तो सिक्सर कॉन्फिडेंटली होता, या फटक्यामध्ये कॉन्फिडेंट होतं. आता त्याच गोष्टीचा विचार पडेल की 45% पर्यंतचं धावफलक जर बनवायचं असतं तर कदाचित या धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या, परंतु क्रिकेट आहे, जर आणि तर या दोन्ही गोष्टींना काहीच अर्थ नसतो. 17 अजूनही हव्यात 2 चेंडूंमध्ये. आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर. आता बनवायचे आहेत 16. एखादी अनलिगल डिलिव्हरी आता हवी आहे, कारण रांजणोलीच्या खेळाडू कक्षामध्ये जो आवाज सुरू आहे ना, तिथनं एखादी जर अनलिगल डिलिव्हरी आली, त्याच्यावरती जर चौकार आला तर मग या धावा पॉसिबल आहे, ज्याप्रमाणे सेल्फ कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये विनीत गेलाय. राऊंड द विकेट. आणि या ओव्हरमधला तिसरा का आणि नाहीत वाचवला गेलाय, कारण एका हाताने फिल्डिंग जरूर त्याच झोनमध्ये विनीतने अशीच फिल्डिंग केली होती आणि त्याच झोनमध्ये आता फिल्डिंग करत असताना शुभम. चला विनंती करेन टीम हायवे दिवा कॅप्टन यॉर्कर. आणि इथनं मॅच झाली फिनिश. 57 धावसंख्येचा डिफेंड करत असताना 16 धावसंख्येच्या फरकाने इथनं पराभवाचा धक्का देत असताना चेंज द गेम वडवली बी संघ रांजणोली संघाला. आणि इथनं मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधात संघ हायवे दिवे. चला हायवे दिवा कॅप्टन आलेला आहे. टीम वडवली लवकरात लवकर कॅप्टन या. आणि मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील या, इंडिव्हिज्युअल 40 धावा. चला आपण टॉस करूयात. वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट हायवे दिवे आणि 3 ओव्हरची ती असेल मॅच. चला या टॉससाठी शुभम या ठिकाणी आलेले आहेत, सो आपण करूया टॉस. चेंज द गेम वडवली ब आणि त्यांच्या विरोधात हायवे दिवे. टॉस कॉइन स्पिन केला गेला आणि टॉस जिंकलाय टीम हायवे दिवेच्या कॅप्टन आहे. डिसिजन पेंडिंग ठेवू नका, कारण 3 ओव्हरची मॅच आहे.
आणि अजून 5 मॅचचा शेड्यूल आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे विनंती करेन की लवकरात लवकर आपण डिसिजन द्या. चला टीम हायवे दिवे लवकरात लवकर तुमचा डिसिजन पोहोचवा. फिल्डिंग असेल, येस फिल्डिंग असेल तर लवकरात लवकर सेट करा. सामन्याला आपण सुरुवात करू. खरं तर दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना, परंतु आपण पहिला खेळवत आहोत त्या अनुमानाने आपण